आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. दत्तू समजा असं गोल गोल का फिरायला लागले? मला असं आधी कधीच नाही झालंय हो. आणि जे काय होतंय ना लय भारी आहे बघा. होय ते ना लय भारी होत. मस्त आहे. तुझं संपलं काय? अजून पाहिजे? थांब. वेटर ओ वेटर ओ इकडे इकडे. दादा हे जे काय होतं ना ते आणखी एक द्या. हा मॅम आर यू श्योर? अरे शुगर शुगर नो वरी. शेम टू शेम 2 ग्लास द्या अजून. लवकर ना लवकर लवकर. हा लवकर ना. मस्त मस्त वाटलं ते. काय होतं दत्तू ने जिम तेच ते हो जिम जिम पर जिम. ऐका की आपण सकाळी आलो होतो तेव्हा रिसॉर्ट सरळ होतं ना. आता आता सगळं वाकड वाकड का झालंय? जादू आहे जादू जादू. हे रिसॉर्ट बघ सगळं वाकडं तिकडं उलट पालट आहे. पण आपण ना तरी पण याच्यावर सरळ बसलोय सरळ. आणि आपण अजून पण पडलो नाही. तुला कळतंय का? अरे काय चाललंय सगळं? सर अहो खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. टेबल नंबर 12ची ऑर्डर माझ्याकडून चुकून यांच्या टेबलला गेली. ते जिन कॉकटेल होतं सर. मी त्यांना सांगणार तोवर ते पिऊन मोकळे झाले होते. आता तर त्यांनी अजून 2 ग्लास मागवलेत सर. अरे अशी चूक कशी केली रे तू? हे बघ आता त्यांना काही देऊ नकोस कळतंय का? ड्रिंक अजून आलं. मॅनेजर मॅनेजर ते ड्रिंक का अजून आलं नाही? सर प्लीज समजून घ्या सर. ती जी जिन कॉकटेल होती हो सर. त्यामुळं बस. जे सांगितलं ना ड्रिंक दे तर ड्रिंक दे. हा लवकर ड्रिंक दे काय नाहीतर तुझ्या या अख्ख्या हॉटेलला आग लावेल. हो आग. लवकर द्या लवकर. या लवकर नाही तर बिल नाही भरणार. हा बिल नाही भरणार. दादाला नाव सांगेल. आता ते मागतायत ना तर द्या त्यांना. कस्टमर आहेत ना ते, त्यांना नाही कसं म्हणणार? द्या. पण अशा वाकड्या जमिनीवर आपण काय लय डान्स केला हो. मला लय मज्जा आली तुमच्या बरोबर डान्स करून. तिच्यामुळं कळलं मला. मला नाचता पण येत. अहो तोंड पाडून फिरणं सोडलं तर कळेल ना तुमच्यात कसले कसले गुण आहेत ते. मला पण आधी असंच वाटलं होतं की तुम्हाला फक्त जिमच करता येते. फार फार तर उकडलेली अंडी खाता येतात. पण खरंच आज ना तुम्हाला नाचताना बघून तुमच्यासोबत नाचून मला लय मज्जा आली. मला पण. जिम
तुम्ही माझ्याशी तुमची जिम व्हावी म्हणून लग्न केलं होतं ना? माहितीये मला. पण तुम्हाला एक सांगू का? मला ना तुम्ही खरंच लय आवडता. तुमचं असं जिमला जाणं, मग असं 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 ऐटीत बॉडी दाखवणं, मग ते असं चांगलं चुंगलं खाणं, स्वतःचीच काळजी घेणं, असं असं काही बोललं तरी कावरं बावरं होणं, माझ्यावर चिडचिड करणं, मला लय आवडतं. मला ना लय हॅपीनेस आहे तुम्ही माझ्या हस्बंड आहे. अगं हॅपीनेस असतं ते. तेच ते हो, तेच ते. भावना महत्वाच्याच ना. भावना. हा, मग. भावना महत्वाची. तुम्हाला सांगू, मगाशी मी ते ग्रीटिंग कार्ड तुम्हाला दिलं ना, ते मी लिहिलं वहिनीच्या सांगण्यावर नव्हतं, पण त्यात जे काही उतरवलंय ना ते माझ्याच मनातलंय. मला जे काही तुमच्याबद्दल खरं खरं वाटतं ना, मी तेच लिहिलं. अगं तू पण वाईट नाहीयेस का? अगं तुझ्यासारखी हसती खेळती बघ कोणाला नको असते. पण मी एका जागी अडकलो आणि ते मी तुला सांगू शकत नाही. तुला जर सांगितलं ना तसा कच्चा खाशील मला, कच्चा फोन. आणि जे बाकीवरच आहे ना, तुझा भाऊ सुजाता असं तुझं असं बारीक 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 खिमा कराल, खिमा. काय बोलताय तुम्ही? मी खाणार आहे तुम्हाला? मी खाणार आहे तुम्हाला? मी कसं खाईन तुम्हाला? तुम्ही सांगून तर बघा एकदा. कुठे अडकलाय तुम्ही? सांगा मला, कुठे अडकलाय? फ्रेंड्स आहे ना आपण, मग सांगा. हा बाई, सांगतो किती दंगा करतेस तू. हा, आता आपण दोस्त आहे म्हणून सांगतो मी तुला. माझं ना त्या कामिनीवर लई प्रेम, लई मनापासून प्रेम. आपल्या लग्नाच्या आधीपासून तिच्या परवानगीशिवाय मी काय बी करत नाही. आपल्या लग्नासाठी पण परवानगी तिनं मला दिली होती. आणि मी आता तुझ्यासोबत इकडं हनीमूनला आलोय. दादाने माझं बळजबरी तुझ्या बरोबर लग्न लावून दिलं. माझी स्वतःची जिम झाली ना, मग मी ना कामिनीशी लग्न करेन आणि मी सुखानं संसार करेन. पण तू तुझ्या दादाकडे निघून जा. हा, मग मी माझ्या कामिनी बरोबर माझा सुखाचा संसार थाकतो. धनु, हे बघ आपण दोस्त म्हणलीस ना तुम्हाला, म्हणून मी तुला सांगितलं. आणि आता आपण दोस्त म्हणून ही डील करायची काय? धनु, अरे कुठे गेली? मला काय माहित नाही. मला जेवण पाहिजे म्हणजे पाहिजे. तुमची भट्टी पण झाली तर मी काय करू? मला आता भूक लागली, गरम गरम जेवायला द्यायचं म्हणजे द्यायचं. कळलं? जा. धनु, काय झालं? काय बोलला काय देऊ? काय नाही हो, काय नाही. तुम्ही काळजी नका करू. आता ना गरम गरम जेवण आहे ना, आपण मस्तपैकी जेवू. हा, या. हे काय?